हा आमच्या मलकापूर मतदारसंघातील सोनज या गावाला जाणारा रस्ता आपण पाहू शकता। हा रस्ता 4 ते 5 वर्षापूर्वी बांधलेला होता, पण 4 ते 5 वर्षामध्ये या रस्त्याला 10 ते 12 फुटापर्यंतचे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। आणि या रस्त्यावर आमच्या भारतीय जनतेच्या लाखो रुपयाच्या गाड्या भंगार करून मिळतात। जगामध्ये अशा प्रकारचे रस्ते कोणताही इंजिनियर बांधत नसेल, पण आमचे भारतीय सरकारी भ्रष्ट इंजिनियर यांचा कोणताही बांधलेला रस्ता 5 ते 6 वर्षापेक्षा जास्त कधी टिकला तर त्यांना अवॉर्ड देऊ आम्ही आणि त्यांचा सत्कार करू। अशा प्रकारचे रस्ते आमचे इंजिनियर बांधतात। माझा या इंजिनियरांना प्रश्न आहे की तुमचं घर बांधलं, तुम्ही बांधता ते 4-5 वर्षात खराब होते का? मग तुम्ही बांधलेला रस्ता कसा काय खराब होते? आणि या आम्ही निवडून दिलेल्या राजकीय नेत्यांना सुद्धा माझा प्रश्न आहे की तुम्ही काय करता जेव्हा हे इंजिनियर अशा प्रकारचे रस्ते बांधतात? आपण पाहू शकता या रस्त्याला 10 ते 12 फुटापर्यंतचे खड्डे पडलेले आहे। हीच परिस्थिती संपूर्ण मलकापूर मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जनतेच्या लाखो रुपयाच्या गाड्या या अशा खड्डायुक्त रस्त्यावर खराब होतात आणि रातच्या टाइमला जर या रस्त्यावर कोणी प्रवास केला तर अनेक लोकांचा ऍक्सिडेंट सुद्धा होतो। या रस्त्यावर आतापर्यंत या खड्ड्यामुळे 3 ते 4 लोक मरण पावले या खड्ड्यांमुळे। पाहू शकता आपण कशा प्रकारे रस्ता पूर्णपणे उखडला आहे। पूर्ण रस्त्याला अशाच प्रकारचे खड्डे आहे, पूर्ण गिट्टी वर आलेली आहे। कारण यावर ज्या आमच्या सरकारी इंजिनियरांनी कोणत्याच प्रकारचं लक्ष न दिल्यामुळे फक्त 2 ते 1.5 इंचाचा डांबरचा लेअर होता, तो उडून गेला आता आणि खरा भ्रष्टाचार उघड आला। वरील डांबर उडून गेल्यामुळे खरा भ्रष्टाचार उघड आला। हा सर्व कमिशनवर चाललेला खेळ केव्हा बंद होईल